मागणीच्या तुलनेमध्ये भाजीपाल्याचा जो आहे तर तो अधिक पुरवठा होत असल्या कारणाने भाजीपाल्याचे दर जे तर ते अक्षरशः मातीमोल बाजारभाव त्यांना मिळतोय आणि त्याच्यामुळे कुठेतरी संतप्त झालेला येवला तालुक्यातील कोळगाव येथील शेतकरी जो आहे तर तो आपल्या शेतामध्ये असलेलं वांग्याचं उभं पीक या ठिकाणी तोडून देत आहेत. कारण की या ठिकाणावरनं उत्पादन खर्च दूरच, वाहतूक आणि मजुरी खर्च निघत नसल्याचं या ठिकाणी शेतकऱ्याचं म्हणणं आहे. नेमकं काय, तुम्ही किती एकरामध्ये हे वांग्याचं पीक लावलेलं होतं, काय परिस्थिती, आज काय बाजारभाव मिळतो, काय सांगाल? आम्ही डिसेंबर मध्ये पाणी भरपूर असल्यामुळे वांग्याचं पीक लावलेलं आहे. 1 एकर वांगे लावली, पण त्याला मार्केटमध्ये 1 ते 1.5 रुपये भाव मिळतोय. आमचा मजुरी सुद्धा निघत नसल्यामुळे आम्ही हे वांग्याचं पीक हे ना कापून टाकलेलं आहे. आज 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 अक्षरशः तो पाणी भरपूर आहे, पाऊस झालेला आहे, पण त्याला परवडत नसल्यामुळे आम्हाला त्या खर्च सुद्धा निघत नाही. एकंदरीत पाहता या वांग्यातून उत्पादन खर्च दूर, वाहतूक मजुरी निघत नसल्या कारणाने या ठिकाणी नैराश्यपोटी हे वांग्याचं उभं पीक या ठिकाणी शेतकरी कापून टाकतानाच आपल्याला पाहायला मिळत आहे. उमेश पारीख, TV9 मराठी, येवला, नाशिक.